नमस्कार, स्वातीचा स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता आंब्याचा सीझन संपत आलेला आहे आणि मी बनवलेला आहे मस्त आंब्याचा शिरा, जो बनवायला खूप सोपा आहे, चवीला खूप टेस्टी लागतो। तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा। तर इथे मी अशा पद्धतीचे छान पिकलेले 2 केशरचे आंबे घेतलेले आहेत। तर आता हे आपण याचा रस काढून घ्यायचा आहे। तर मी हे कट करून यातील पल्प काढून घेते बाजूला। तर इथे कुठलेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंबे वापरू शकता। मी इथं केशरचा आंबा वापरलेला आहे आणि हा जो आंब्याचा शिरा आहे खूप टेस्टी लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आंब्याच्या सीझनमध्ये तर बनवायलाच हवा एकदा तरी। तर इथे अशा पद्धतीने आपण आंब्याचा गर एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे आंब्याचा गर। आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया। तर इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। मी इथं 3 चमचे तूप घातलेलं आहे, घट्टसर आहे। तर 3 चमचे मी घेतलेला आहे। यामध्ये 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे। आता हा रवा आपल्याला बारीक गॅसवरती छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जास्त तांबूस नाही करायचा, पण छान खमंग भाजून घ्यायचा आहे, कच्चाही नाही ठेवायचा। तर गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची आहे आणि गरा छान असा भाजून घ्यायचा आहे। तर इकडं मीडियम टू लो फ्लेमवरती आपण गरा भाजून घेणार आहोत। गरा भाजायला चालू आहे तोपर्यंत मी साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये मी पाण्याचा वापर नाही करणार, हा शिरा मी दुधामध्ये बनवणार आहे। तर इथं बघू शकता मस्त असा आपला गरा तांबूस कलर आलेला आहे, भाजलेला आहे छान। आणि इकडं मी दूध गरम करायला ठेवलेलं तेही आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे। तर इथं मी 1 वाटी रव्यासाठी 2 ते 2.5 वाटी दूध वापरलेलं आहे। तर इथं थोडं थोडं करून मी हे दूध या गरम भाजलेल्या गऱ्यामध्ये गरम दूध घालून हे छान असं मिक्स करून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं थोडं थोडं करून हे सर्व दूध या गऱ्यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर इथं मी 2.5 वाटी दूध वापरलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता गरा मस्त असा फुललेला आहे आणि दूधही छान असं मिक्स झालेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण टेस्टनुसार साखर ॲड करून घेणार आहोत। तर इथं आपण 1 वाटी रव्यासाठी मी इथं अर्धी वाटी साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। तर साखर ही छान अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर साखर इथं चांगली मिक्स झालेली आहे। आता यामध्ये आपण जो आंब्याचा रस बनवला होता किंवा जे आपण मिक्सरला फिरवून आंब्याची प्युरी बनवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। तर इथं मी 1 वाटी आंब्याची प्युरी घेतलेली आहे। तर तुम्ही इथं प्युरी अजून अर्धी वाटी यामध्ये घालू शकता। मी इथं 1 वाटी घातलेली आहे। आता ही प्युरी आपण या गऱ्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, चांगली मिक्स करायची आहे। कुठेही या रव्याला किंवा शिऱ्याला गुठळ्या राहता कामा नये। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हा शिरा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर यामध्ये कुठलाही रंग घालायची गरज नाही, याला छान असा येलो कलर येतो। तर इथे बघू शकता मस्त असा आपला हा शिरा मिक्स करून झालेला आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान अशी या शिऱ्याला वाफ देऊन घ्यायची आहे। तर 2-3 मिनिटांनंतर बघू शकता मस्त असा शिरा शिजलेला आहे, याचा कलरही खूप छान आलेला आहे। आता यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर घातलेलं आहे आणि परत याला छान मिक्स करून घेऊया। तर अजून टेस्ट वाढते वेलची पावडरने, आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल। आता यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, तेही छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। बघू शकता शिरा किती मस्त टेस्टी टेम्पटिंग असा दिसतोय, कलरही छान आलेला आहे, टेस्टही खूप मस्त लागते। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मँगो शिरा। तर आपला हा शिरा सर्व करण्यासाठी तयार आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। यासोबतच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल बटनही दाबायला विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।